मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत चॅप्टर नंबर 3 चा जो सेकंड एक्सरसाइज आहे त्याविषयी. जो सेकंड पार्ट आहे जे एक्सरसाइज 3.2 च्या थेरी विषयी आज आपण डिस्कस करणार आहोत. 3.2 मध्ये जी काही थेरी आहे त्या सर्व थेरीसाठी आज आपण आजचं लेक्चर घेत आहोत. बघा, जी पहिली थेरी आहे चॅप्टरमधली ती आहे पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्सची थेरी. तुम्ही पोलर कोऑर्डिनेट विषयी ॲक्च्युली 11 मध्ये पण शिकलेला आहात. 11 मध्ये आपल्याला चॅप्टर नंबर 2 मध्ये मॅथ 1च्या पोलर कोऑर्डिनेट्सची थेरी ऑलरेडी दिलेली आहे. पण तरी पण मी आता थोड्या वेळात ती थेरी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये ती थेरी शिकायची असेल तर तुम्ही ते 11चा पार्ट सुद्धा बघू शकता. तर बघा, आपण जेव्हा कोणताही पॉइंट कोऑर्डिनेट सिस्टीमवर घेत असतो, समजा ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहे. आपण जेव्हा कोणता पण पॉइंट प्लॉट करतो, जेव्हा आपण नंबर लाईनवर किंवा कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एखादा पॉइंट जेव्हा आपण प्लॉट करतो तेव्हा त्या पॉइंटला दोन कोऑर्डिनेट असतात, बरोबर. एक असतो एक्स कोऑर्डिनेट, एक असतो वाय कोऑर्डिनेट. समजा ह्या पॉइंटचा मी एक्स कोऑर्डिनेट समजा मी घेतलेला आहे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट घेतला आहे मी वाय. तर ॲक्च्युअली एक्स कोऑर्डिनेट काय असतं, तर पी पॉइंटवरून एक्स ॲक्सिसवर टाकलेल्या परपेंडिक्युलरच्या फूट पॉइंटने ओरिजिन पासून त्याची असलेली लेंथ त्याला म्हणतो आपण ह्या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट. आणि पी वरून जर आपण वाय कोऑर्डिनेटवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला पी आर, तर ह्या आरचं ओ पासूनचं जे डिस्टन्स असेल त्याला म्हणतो आपण वाय, आणि तो असतो आपला वाय कोऑर्डिनेट, बरोबर. आता प्रत्येक पॉइंटला दोन कोऑर्डिनेट असतात, एक असतो एक्स कोऑर्डिनेट, एक असतो वाय कोऑर्डिनेट. आणि ह्याच दोन कोऑर्डिनेटला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, बरोबर. आणि यातच आपण शिकलो होतो की एक्स ॲक्सिसवर जेवढे पॉइंट असतात, एक्स ॲक्सिसवरच्या प्रत्येक पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो, वाय ॲक्सिसवरच्या प्रत्येक पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. आणि याप्रमाणे आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये घेतलेल्या प्रत्येक पॉइंटचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट मिळतात, म्हणजे आपल्याला त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढता येतात. पण पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय? पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय की समजा आपण हा जो पॉइंट आहे, ह्या पॉइंटला दोन कोऑर्डिनेट आहे एक्स आणि वाय. जर आपण असं गृहीत धरलं की ओरिजिन पासून पीचं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स ओपी, हे जर आपण कॉन्स्टंट मानले, लेट डिस्टन्स ओपी इक्वल टू आर. जर ह्या डिस्टन्सला मी आर लेटर यूज केला तर ओपी एवढी रेडियस घेऊन मी जर एक सर्कल काढलं तर त्या सर्कलवरच्या प्रत्येक पॉइंटसाठी रेडियस ही कॉन्स्टंट असली पाहिजे. काम ते समजतंय? जर मी ओपी हे डिस्टन्स आर मानलं आणि ओपी एवढी रेडियस घेऊन, म्हणजे आर युनिट रेडियस घेऊन जर मी एक सर्कल काढलं तर या सर्कलवरच्या प्रत्येक पॉइंटसाठी ही जी रेडियस आहे ही सेम असेल. आणि मग ह्या सर्कलवरचा जर आपल्याला प्रत्येक पॉइंट शोधायचा असेल, त्याचे कोऑर्डिनेट्स काढायचे असतील, तर आपण त्यासाठी फक्त आणि फक्त अँगल यूज करून ते कोऑर्डिनेट काढू शकतो. म्हणजे समजा हा अँगल जो आहे, अँगल एक्स ओ पी, हा जर मी थिटा मानला, थिटा रॅडियन किंवा थिटा डिग्री ॲज अ विश, तर ह्या अँगलला म्हणतात इन्क्लिनेशन अँगल. इन्क्लिनेशन अँगल म्हणजे लेंथ ओपीने किंवा रे ओपीने पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर केलेला पॉझिटिव्ह अँगल.
पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर केलेला पॉझिटिव्ह अँगल याला आपण म्हणतो इन्क्लिनेशन अँगल. आणि समजा ह्या ओके ने केलेला इन्क्लिनेशन अँगल जर थिटा असेल, तुमच्या लक्षात येईल की थिटाच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी, म्हणजे थिटा जर आपण समजा 10 डिग्री घेतला तर आपल्याला त्यासाठी एक पॉईंट मिळेल. डिस्टन्स जर आर घेतला आपण ओकेचं तर थिटाच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी जर थिटा आपण 20 डिग्री घेतलं तर आपल्याला दुसरा पॉईंट मिळेल. थिटा जर आपण 50 डिग्री घेतला तर आपल्याला पुढचा पॉईंट मिळेल. म्हणजे थिटाच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी आपल्याला रेडियस आर असलेल्या सर्कलवरचे पॉइंट्स मिळू शकतात. मग अशा वेळेस आपण थिटाला पॅरामीटर असं म्हणतो. आणि हेच कोऑर्डिनेट म्हणून पी ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट जे मी एक्स आणि वाय मध्ये लिहिले त्याऐवजी हे पॉइंट मी आर आणि थिटा मध्ये पण लिहू शकतो. इथे आर काय आहे, ह्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स लेंथ होते. आणि थिटा काय आहे, तर त्या सेगमेंटने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल म्हणजे इन्क्लिनेशन अँगल. तर ह्या पी आर थिटाला म्हणतात ह्या पी पॉइंटचे पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट ही थेरी आपल्याला अनेक ठिकाणी पुढे यूज पण करायची आहे, त्यामुळे थेरी चांगली समजली पाहिजे. कोणत्याही पॉइंटला दोन कोऑर्डिनेट असतात. एक असतात कार्टेशियन कोऑर्डिनेट जे आपण 5 पासून 10 पर्यंत 10वी पर्यंत आपण हे सगळे जे वापरले ते सगळे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स होते. आणि दुसरी पद्धत असते त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स जर आपण आर मानलं, ओरिजिन पासूनचं डिस्टन्स जर आपण आर मानलं तर ते डिस्टन्स आणि त्या सेगमेंटने एक्स ऍक्सिस बरोबर केलेला पॉझिटिव्ह अँगल किंवा याला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर केलेला पॉझिटिव्ह अँगल तो जर थिटा असेल तर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट असतात आर कॉमा थिटा. आणि त्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणतो, पोलर कोऑर्डिनेट्स. कन्सेप्ट जर समजले असेल तर आपण थोडंसं पुढे जाऊ शकतो. आपण ह्या कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट मध्ये रिलेशन तयार करू शकतो. रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट अँड पोलर कोऑर्डिनेट्स. या दोनही कोऑर्डिनेट मध्ये आपण रिलेशन बघूया. बघा, जर आपण राईट अँगल ट्रायंगल पी क्यू ओ घेतला, इन ट्रायंगल पी क्यू ओ, ह्या ट्रायंगल मध्ये अँगल क्यू हा 90 डिग्रीचा आहे. बरोबर, अँगल क्यू किती आहे, 90 डिग्रीचा आहे. आणि अँगल एक्स ओ पी थिटा आपण जो लिहिलाच. जर आपण इथे बघा, जर मी इथे कॉस थिटा हे फंक्शन यूज केलं, कॉस थिटा, तर कॉस थिटा म्हणजे नसतं ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. कॉस थिटाची व्हॅल्यू येते एक्स अपॉन आर. बरोबर, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू येते आर कॉस थिटा. Similarly, if I take in triangle PQO a sine function, then sin theta is equal to sin theta value is opposite side upon hypotenuse. आपली सगळं आहे PQ, but PQ equal to OR. PQ च्या व्हॅल्यू देणार मग y, इथे देणार y upon r, y upon r. म्हणजे याच्यावर मला मिळेल y equal to r sin theta. बरोबर. आणि जर आपण समजा या साइन थिटा आणि कॉस थिटाची डिव्हिजन केली तर मला याच्यावरून टॅन थिटाची व्हॅल्यू पण मिळू शकते. कारण टॅन थिटा काय असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे जर मी साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू घेऊ शकतो ते मला मिळेल टॅन थिटाची व्हॅल्यू y अपॉन r अपॉन x अपॉन r, म्हणजे y अपॉन x. साइन थिटाची व्हॅल्यू मला मिळते y अपॉन x. मग ह्या रिलेशनचा वापर करून आपण दोन प्रकारचे एक्झाम्पल सोडवू शकतो. जर आपल्याला कोणताही दिलेला कार्टेशियन कोऑर्डिनेट हा कन्वर्ट कार्टेशियन इनटू पोलर कोऑर्डिनेट्स, जर आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेला असेल तर त्याचं कन्वर्जन आपल्याला पोलर कोऑर्डिनेट मध्ये करता येतं. म्हणजे गिव्हन जर आपल्याला एक्स वाय असेल, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जर तुम्हाला दिलेल्या असतील, कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेलं असेल तर याचं रूपांतर आपल्याला पोलर मध्ये करता येतं. म्हणजे टू फाइंड समजा पोलर कोऑर्डिनेट आहे आर थिटा,
तर आपल्याला आर आणि थिटा काढता येतो. कसं बघा, जर मी कॉस आणि साइन थिटा या दोघांच्या स्क्वेअरची सम घेतली, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, तर याचा आन्सर येतो 1. म्हणजेच एक्स स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इक्वल टू 1. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. मग इथे आर ची व्हॅल्यू येते स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तुम्ही याच्यावरून या खालच्या स्टेपवरून पण जाऊ शकता. जर तुम्ही एक्स आणि वायच्या स्क्वेअरची ऍडिशन केली, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू येते आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, वाय स्क्वेअरची व्हॅल्यू येते आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू येते आर स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. तिची व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर. म्हणजेच आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि आर नेव्हर 0. आर इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह इंटिजर. जेव्हा रेडियस काहीतरी असेल, काहीतरी डिस्टन्स असेल, तेव्हा सर्कल मध्ये, तेव्हा पॉईंट मिळतील आपल्याला. त्यामुळे आर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. क्वचित म्हणजे जर पॉईंट सर्कल घेतलं तर आरची व्हॅल्यू कधी 0 पण येऊ शकते, पण ती एक रेअर केस आहे आणि त्यासाठी एकच पॉईंट आपल्याला मिळू शकतो. आणि जर आपल्याला थिटा काढायचं असेल तर आपण थिटा हा टॅन थिटा इक्वल टू वाय अपॉन एक्स वरून काढू शकतो. त्याला म्हणेल थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स. हा झाला कार्टेशियन मधून पोलर कोऑर्डिनेट कडे जाण्यासाठीचा फॉर्म्युला. पण समजा आपल्याला याच्या उलट दिलेलं असेल, आपल्याला सांगितलं असेल कन्व्हर्ट पोलर कोऑर्डिनेट इनटू कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. म्हणजे आपल्याला जर पोलर कोऑर्डिनेट दिलेले असतील, गिवन ए आर कॉमा थिटा, आणि आपल्याला टू फाइंड ए एक्स कॉमा वाय, गिवन ए आर थिटा आणि टू फाइंड आपलं एक्स वाय, तर आपण या फॉर्म्युलाचा वापर करून, म्हणजे आपण x इक्वल टू आर कॉस थिटा आणि y इक्वल टू आर साइन थिटा या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट काढू शकतो. म्हणजे आपल्याला पहिल्या पार्टमध्ये आपल्याला पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय हे समजलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण पोलर कोऑर्डिनेट जर दिलेले असतील तर कार्टेशियन मध्ये कसं रूपांतर करायचं, आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट जर दिले असतील तर पोलर मध्ये कसं रूपांतर करायचं, त्याचे फॉर्म्युले आपण या फर्स्ट पार्ट मध्ये शिकलो. या थेरी मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला हे विचारू शकता. जर थेरी मध्ये काही डाऊट नसेल तर आपण याची एक्झाम्पल घेऊ शकतो. आता एक्झाम्पल घेण्यापूर्वी फक्त मी तुम्हाला थोडीशी इथे देतो की हा जो पार्ट आहे आर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर रूट मध्ये, आणि थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स. इथे थिटा हा जर ऍक्यूट असेल तरच हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. कारण आपला जो पॉइंट आहे, आपला पॉइंट हा एक्स, पॉझिटिव्ह एक्स, निगेटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय, निगेटिव्ह वाय, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या 6 पार्ट पैकी कोणत्याही रिजनवर असू शकतो. त्यामुळे थिटाची व्हॅल्यू फर्स्ट क्वार्टर मध्ये जर ऍक्यूट असली तर सेकंड, थर्ड आणि फोर्थ मध्ये ती व्हॅल्यू ऑब्च्युअस पण येते. मी जो फॉर्म्युला लिहिलेला आहे थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स, या ठिकाणी मी थिटा ऍक्यूट अँगल घेऊन तो फॉर्म्युला लिहिलेला आहे. याचं थोडंसं एक्सप्लेनेशन आपल्याला एक्झाम्पल घेताना करावं लागणार आहे. म्हणून मी आता काय करतो, हा पार्ट आहे जो थेरीचा आम्ही आता करतो आणि आपण याची एक्झाम्पल घेऊ. पण एक्झाम्पल घेण्याच्या अगोदर तुमचे हे दोनही फॉर्म्युले पार्ट असले पाहिजे. When we convert Cartesian into polar, you must know that r equal to root x square plus y square and theta equal to tan inverse y upon x. And when we convert polar into Cartesian coordinate, the formulae are x equal to r cos theta and y equal to r sin theta. इथे मी असं काही सांगणार नाही r ची व्हॅल्यू ऍक्यूट अँगल पाहिजे किंवा ऑब्जेक्ट जे अँगल त्यांनी दिलेला असेल त्याप्रमाणे आपण ते सोडवतो. आता एक्झाम्पल घेताना मी थोडंसं याचं एक्सप्लेनेशन बघ. आपण काय करू का, ह्या टॉपिकची एक्झाम्पल घेऊ. आणि अशी एक्झाम्पल, ह्या प्रकारची एक्झाम्पल तुम्हाला 11वीच्या बुक मध्ये सुद्धा मिळते. 11वी बुक मध्ये ह्याच टाईपचे, ह्याच टॉपिकचे एक्झाम्पल सुद्धा
घेतलेली आहे. बरं, आपण काय करू आता पुस्तकातून काही एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन आहे पहिला, क्वेश्चन 1. फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. क्वेश्चन है फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. पहले एग्जांपल आहे √2, π/4. तुम्हाला दिलेलं काय कळलं, तुम्हाला दिलेले पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे तुम्हाला r आणि थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे. आपल्याला गिव्हन आहे पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट म्हणजेच काय, r आणि थीटा आपल्याला दिलेले. r दिला √2, थीटा दिला π/4. आणि टू फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे आपल्याला काढायचे काय, x y ची व्हॅल्यू. बरोबर, वी नो दॅट. आपल्याला फॉर्म्युला आहे, आपल्याला फॉर्म्युला काय एक्स व्हॅल्यू काढण्यासाठी त्याचा x इक्वल टू असतं r cos थीटा. इथे व्हॅल्यू टाका, r व्हॅल्यू किती आहे √2. बरोबर, आणि cos थीटा व्हॅल्यू किती आहे π/4. म्हणजे √2 इंटू cos π/4 असतो 1/2. √2 कॅन्सल आहे, 1 व्हॅल्यू 1. आणि y चा फॉर्म्युला असतो r sin थीटा. r ची व्हॅल्यू √2, sin थीटाची व्हॅल्यू π/4. √2 ॲज इट इज आणि sin π/4 ची व्हॅल्यू असते 1/√2. म्हणजे कॅन्सल, आन्सर आलं 1. म्हणजे तुमचा x आला 1 आणि तुमचा y पण आला 1. म्हणजेच तुमचं आन्सर आलं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इक्वल टू xy इक्वल टू 1,1. कळतंय? आपल्याला फक्त फॉर्म्युल्याची गरज आहे. त्याचा फॉर्म्युला पार्ट आहे, त्यासाठी फार सोपे एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल घेतो. पॉइंट दिला आहे 1/2, 7 π/3. म्हणजे इथे पण तुम्हाला जर चेक केलं तर r आणि थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. गिव्हन काय आहे, पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्स काय आहे, r, थीटा इज इक्वल टू 1/2, 7 π/3. म्हणजे r ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि थीटाची व्हॅल्यू किती आहे 7 π/3. टू फाइंड काय आपल्या इथे, टू फाइंड आपलं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. म्हणजे आपल्याला x y ची व्हॅल्यू काढायची. बरोबर, आपल्याला r आणि थीटा दिलेलं असल्यामुळे सोपं आपण सोप्या रीतीने सोडू शकतो. वी नो दॅट आपल्याला माहिती आहे x ची व्हॅल्यू असते r cos थीटा. r ची व्हॅल्यू किती आहे 1/2, cos थीटा ची व्हॅल्यू किती आहे 7 π/3. 1/2 cos, मग 7 π/3 सॉल्व करणार. आता ज्या मुलांना थोडीशी आता डाऊट आहे एक्झाम्पल सोडवताना, त्यांना जे मोठे अँगल असतात, अलाइड अँगल असतात, त्याची व्हॅल्यू काढता येत नाही, अशा मुलांसाठी एक सोपा मार्ग आहे. ते मी चॅप्टर नंबर 2 मध्ये मी अशा सर्व अँगलच्या व्हॅल्यू कशा काढतात याची थेरी घेतलेली आहे. 11च्या मॅथ 1च्या सेकंड चॅप्टरच्या थेरीमध्ये हा सगळा टॉपिक मी एक्सप्लेन केला आहे. म्हणून इथे मी आता ते डायरेक्ट सॉल्व करणार आहे. इथे आपण ते एक्सप्लेन करत बसलो तर आपला वेळ पण जाणार आहे. आणि हे तुम्हाला ऑलरेडी 11 पर्यंत होतो, त्यामुळे हे तुम्ही करू शकता. तर 7 π/3 चा मिनिंग असा होतो 6 π + π/3. म्हणजेच 1/2 cos 2π + π/3. पाय असल्यामुळे कॉसचं फंक्शन कॉसच राहणार, त्याचा आन्सर येणार cos π/3. आणि 2π प्लस हा आहे फर्स्ट क्वाड्रंट, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एव्हरी फंक्शन इज पॉझिटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे आन्सर आला 1/2 cos π/3. 1/2 इंटू पण cos π/3 म्हणजे cos 60 ची व्हॅल्यू असते 1/2, म्हणजे हा पण झाला 1/4. सिमिलरली फॉर y
y इक्वल काय असतं r sin theta. Put the value of r and theta 7π/3. याचप्रमाणे आपण करू शकतोय r हाफ साइन 7π/3 म्हणजे 2π प्लस π/3 आणि हाफ 2π असल्यामुळे साइन फंक्शन साइनच राहणार. साइन π/3 2π प्लस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट फर्स्ट मध्ये सर्व फंक्शन पॉझिटिव्ह असतात. तुमचा आन्सर हाफ आणि cos 60 ची व्हॅल्यू असते √3/2 √3/4. म्हणजेच तुमचा आन्सर आलं इम्पल्स इंटे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू xy इक्वल टू x ची व्हॅल्यू आपल्याला लिहिली 1/4 1/4 y ची व्हॅल्यू आपल्याला लिहिली √3/4. समजते. मी अजून एक एक्झाम्पल घेतो आणि नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. थर्ड एक्झाम्पल आहे 3/4 3π/4 3/4 3π/4. बघा इथे पण तुम्हाला r आणि थीटा दिलेला आहे. गिवन पोलर कोऑर्डिनेट दिलेले r, थीटा इज इक्वल टू 3/4 3π/4 आणि टू फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट आपण घेतो x, y. बरोबर. वी नो दॅट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे x इक्वल टू असतं r cos थीटा. फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची. r ची व्हॅल्यू किती येते 3/4 cos 3π/4. परत 3π/4 हा ऑब्ट्यूस अँगल आहे. आपण याला परत सॉल्व्ह करू. 3π/4 म्हणजे पाय मायनस π/4. बरोबर. मग 3/4 पाय असल्यामुळे कॉसच फंक्शन राहणार cos π/4 आणि पाय मायनसला सेकंड क्वाड्रंट असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस फंक्शन निगेटिव्ह असते त्यामुळे त्याला मायनस. आपल्याला आन्सर येणार 3/4 मायनस बाहेर काढून घेतलं cos π/4 ची व्हॅल्यू असते 1/√2. माझा आन्सर आला -3/4 √2. सिमिलरली y इक्वल असतं r sin थीटा. दिस y ची व्हॅल्यू 3/4 sin 3π/4. बरोबर. इथे जर मी व्हॅल्यू टाकली 3/4 साइनची 3π/4 व्हॅल्यू पाय मायनस π/4 अशी मला हे सोडून जाईल 3/4 आणि पाय असल्यामुळे साइन फंक्शन ॲजिटिव्ह राहणार आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन फंक्शन पॉझिटिव्ह असतो त्यामुळे आन्सर माझं प्लस साइन π/4. मग 3/4 साइन π/4 व्हॅल्यू 7/√2. माझा आन्सर आला 3/4 √2. In full sentence, my answer is Cartesian coordinates are xy equal to x value -3/4√2 and y value 3/4√2. These are the Cartesian coordinates. Theory समजली. theory मध्ये आपण काय केलं? आपण r आणि थीटा ची व्हॅल्यू दिलेली होती. आपण r आणि थीटा ची व्हॅल्यू घेऊन आपण xy काढला. xy कसा काढला? तर x ची व्हॅल्यू घेतली आपण r cos थीटा आणि y ची व्हॅल्यू घेतली आपण r sin थीटा. फक्त इथे एकच कदाचित तुम्हाला अडचण येऊ शकते, जे ऑब्ट्यूस अँगल असतात त्यांच्या व्हॅल्यू कशा काढायच्या हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही 11च्या मॅथ 1 11वी मॅथ 1 सेकंड चॅप्टर त्याचे व्हिडिओ चेक करा. त्याच्यामध्ये मी हे सगळं पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे हाऊ टू. ते तुम्ही चेक करा. त्यानंतर तुम्हाला हे जे मी इथे यूज केलेलं आहे 2π + π/3 आणि जे काही फंक्शनच्या व्हॅल्यू काढलेलं आहे ते सगळं त्यात मी एक्सप्लेन केलेलं आहे. कारण ते ॲक्च्युली एअरचा पार्ट आहे म्हणून आपण ते डिरेक्टली यूज केलेलं आहे. मग आता आपण काय करू? सेकंड क्वेश्चन घेऊया. हा क्वेश्चन काय होता? फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. मग आपण आता क्वेश्चन घेऊ फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स.
नेक्स्ट क्वेश्चन है, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजेच तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले. क्वेश्चन नंबर 2. पहिले एक्झाम्पल आहे √2, √2. आता थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे, कारण इथे थोडा भाग वेगळा आहे काही आपला. काय एक्झाम्पल आहे इथे बघा, गिवन काय आपल्याला, गिवन आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स बरोबर. म्हणजेच एक्स वाय आपल्याला दिलेला आहे. एक्स वाय काय दिलं आपल्याला, √2, √2. नाव टू फाइंड काय आपल्या इथे, टू फाइंड ए पोलर कोऑर्डिनेट्स, पोलर कोऑर्डिनेट्स, पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे आपल्याला काढायचं आहे r, थीटा. आता थीटा काढताना जेव्हा तुम्ही एक्स वाय ऍक्सिस घेतात तेव्हा थीटा हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हे समजणं गरजेचं आहे. फर्स्ट मध्ये की सेकंड मध्ये की थर्ड मध्ये की फोर्थ मध्ये. मग थोडीशी हिंट तुम्हाला अशी देतो मी. आपण असं लिहिलं थीटा हा ॲक्युरेट घ्यायचा आहे, आणि जर थीटा ॲक्युरेट असेल तर थीटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे, कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे अँगल हे ॲक्युरेट अँगल असतात बरोबर. 0 to 90 मध्ये जेवढे अँगल असतात ते सगळे ॲक्युरेट असतात. पण जर थीटा सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, जर तो पॉइंट सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, तर आपण तो ऑब्च्युअस अँगल घेण्याऐवजी आपण थीटा ॲक्युरेट गृहीत धरून तो अँगल आपण पाय मायनस थीटा असं लिहू शकतो. जर तो पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल, थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटा ॲक्युरेट घेऊन तोच अँगल आपण पाय प्लस थीटा असं लिहू शकतो. कारण एक्स ऍक्सिस वर हे वेगळे इव्हन पायचे अँगल असतात पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर, आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर ऑड पायवाले अँगल असतात. सगळी 11 ची थेरी. त्यामुळे थर्ड क्वाड्रंट मधले अँगल मी नेहमी पाय प्लस थीटा असे लिहू शकतो थीटा ॲक्युरेट असेल तर, आणि फोर्थ क्वाड्रंट मधले अँगल हे मी नेहमी 2 पाय मायनस थीटा असे लिहू शकतो. म्हणजे याच्या वेळेस मी थीटाची व्हॅल्यू काढेल. जर मी थीटा ॲक्युरेट घेतला, थीटा ॲक्युरेट घेणं याचा मिनिंग असा असतो, थीटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोणताच कोऑर्डिनेट म्हणजे एक्स किंवा वाय हे निगेटिव्ह नसतात, हे नेहमी पॉझिटिव्ह असतात. आणि जर मी थीटा ॲक्युरेट घेतला तर मला सेकंड क्वाड्रंट मधला अँगल काढताना पाय मायनस थीटा असा फॉर्म्युला यूज करता येतो, आणि थर्ड क्वाड्रंट मधला अँगल काढताना मला पाय प्लस थीटा असा फॉर्म्युला यूज करता येतो, आणि फोर्थ क्वाड्रंट जर असेल तर 2 पाय मायनस थीटा. आता हे मी जास्त एक्सप्लेन करत नाहीये, कारण परत वेळा सांगतो ही सगळी थेरी आपण 11वीला शिकलेलो आहोत, म्हणून मी त्याचा डायरेक्ट यूज करणार. म्हणजे कसं बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी हा जो पॉईंट आहे, पॉईंट काय आपला √2, √2 हा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये हे मी चेक करणार. जर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटा हा आपण ॲक्युरेट अँगल घेतलेला असल्यामुळे आपल्याला थीटाची व्हॅल्यू डायरेक्ट काढतो. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे मी दोन्ही व्हॅल्यू कशा काढतो बघा. वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे आर म्हणजेच त्या पॉइंटची ओरिजिन पासूनची लेंथ. त्यामुळे आर चा फॉर्म्युला असतो आपला √x² प्लस y². इथे आपण डायरेक्ट व्हॅल्यू टाकू. √2 चा स्क्वेअर होतो 2 प्लस y म्हणजे √2 त्या स्क्वेअर होतो 2 म्हणजे आन्सर आहे √4. आणि r हे डिस्टन्स असल्यामुळे डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं, त्यामुळे याचं जे स्क्वेअर रूट काढाल हे नेहमी आपण पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट काढणार. आणि थीटाची व्हॅल्यू काढताना जर अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, जर तो पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटाची व्हॅल्यू येणार tan इनव्हर्स y x ॲज इट इज, जो आपला फॉर्म्युला होता. इथे आपण व्हॅल्यू टाकली तर tan इनव्हर्स y म्हणजेच √2, x म्हणजे पण √2, म्हणजे आन्सर आहे माझं tan इनव्हर्स 1. माझा आन्सर आहे π/4. थीटा इक्वल टू π/4. म्हणजे फुल सेंटेन्स मध्ये आन्सर आहे माझं पोलर कोऑर्डिनेट्स आर, पोलर कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू
2, पाय बाय 4 ॲज r, थिटा. बरोबर, आरची व्हॅल्यू झाली 2 आणि थिटा झाला पाय बाय 4. आता मी काय करतो, नवीन एक्झाम्पल घेण्याऐवजी मी ह्याच एक्झाम्पलला थोडंसं चेंज करून ही कॉन्सेप्ट तुम्हाला थोडी अजून एक्सप्लेन करतो. की समजा हा पॉईंट असता -√2, √2 सॉरी -√2, म्हणजे मी काय केलं, इथला फर्स्ट क्वाड्रंट मी सेकंड क्वाड्रंट मधला पॉईंट घेतला. तर हे एक्झाम्पल कसं सोडवता बघा. इथं बी मध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजेच XY इज इक्वल टू -√2, √2. बरोबर, XY ची काय झाली -√2, √2. आणि टू फाइंड आपल्या इथे पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजेच r, थिटा. बरोबर, आता बघा XY दिलेला आहे, पण हा जो पॉइंट आहे, म्हणजे जो पॉइंट आपण घेतलेला आहे -√2, √2 लाई इन सेकंड क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये. बरोबर, देअरफॉर काय करतो आपण समजून घ्या. आरची व्हॅल्यू काढताना आपण काही चेंज नाही करणार. r ते √x² + y² इक्वल टू रूट मध्ये x² म्हणजे -√2 त्याचा स्क्वेअर येतो 2, y² म्हणजे √2चा स्क्वेअर 2, √4 इक्वल टू 2. r ची व्हॅल्यू कुठेही चेंज होणार नाही, कारण r ऑलवेज पॉझिटिव्ह. जेव्हा मी थिटाची व्हॅल्यू काढेल, थिटा इक्वल टू, आता बघा हा जो पॉइंट आहे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये, म्हणून थिटाची व्हॅल्यू काढताना मी पाय मायनस अशी काढणार आहे. पाय मायनस tan इनवर्स y अपॉन x. tan इनवर्स y अपॉन x. फक्त हे जे y अपॉन x आहे ना, हे y अपॉन x मी पॉझिटिव्ह घेणार आहे. पॉझिटिव्ह का घेणार आहे? कारण मी थिटा जो अँगल मी घेणार आहे तो ॲक्यूट अँगल गृहीत धरून मी tan इनवर्स y अपॉन x व्हॅल्यू काढणार आहे. आणि त्यामुळे इथे मला x आणि y ची व्हॅल्यू इन हाऊ कंडिशन पॉझिटिव्ह घ्यायची. कारण ॲक्यूट अँगल जर घेणार असेल तर मी फर्स्ट क्वाड्रंट इमॅजिन करणार आहे आणि त्याच्यामध्ये थिटा नेहमी ॲक्यूट असतो आणि ॲक्यूट अँगलसाठी एक्स वायची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह नसते. म्हणजे हे आन्सर मग असणार आहे पाय मायनस tan इनवर्स वायची व्हॅल्यू पण मी पॉझिटिव्ह घेणार √2 आणि एक्सची व्हॅल्यू पण मी पॉझिटिव्ह घेणार √2. म्हणजे माझा आन्सर येणार पाय मायनस tan इनवर्स 1 म्हणजे पाय मायनस पाय बाय 4 म्हणजेच 3 पाय बाय 4. म्हणजेच माझा थिटा काय आलेला आहे 3 पाय बाय 4. बघा आर ची व्हॅल्यू चेंज झाली पण थिटाची व्हॅल्यू चेंज झाली. आता थिटा हा कुठे आलेला आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. 3 पाय बाय 4 अँगल कुठे असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे तुमचा आन्सर आला इथे पोलर कोऑर्डिनेट्स इक्वल टू r, थीटा इज इक्वल टू 2, 3 पाय बाय 4. मी हेच एक्झाम्पल अजून थोडं एक्सटेंड करतो आणि अजून एक क्वाड्रंट घेतो. त्यात तुम्हाला करायचे याची अजून चांगली आयडिया येऊ शकेल. समजा मी हा पॉईंट -√2, -√2 घेतला. हा पॉईंट घेतला म्हणजे तोच पॉईंट मी थर्ड क्वाड्रंट मध्ये आता घेतोय. आता फरक कसा पडेल बघा. पहिला पार्ट तर सेमच असेल. गिवन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आपल्याला x, y इक्वल टू -√2, -√2. टू फाइंड आपल्या इथे पोलर कोऑर्डिनेट्स. टू फाइंड ए पोलर कोऑर्डिनेट्स इक्वल टू r, थीटा. बरं, जो पॉइंट आपण आपल्याला दिलेला आहे -√2, -√2 लाइज इन थर्ड क्वाड्रंट. बरोबर, हा पॉइंट कुठे थर्ड क्वाड्रंट मध्ये. वी नो दॅट आपल्याला माहिती आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये r तर सेमच असणार कारण r ही रेडियस आहे. रेडियस कधीच निगेटिव्ह नसते. तेव्हा r ची व्हॅल्यू काढताना आपण सेम फॉर्म्युला यूज करणार √x² + y². x ची व्हॅल्यू -√2 त्याच केलेला 2, y ची व्हॅल्यू -√2 त्याच केलेला 2 म्हणजे √4 चा आन्सर आला 2. म्हणजे r ची व्हॅल्यू किती झाली आता 2 युनिट. आता बघा थीटा काढताना म्हणजे अँगल आपल्याला जो काढायचा आहे तो अँगल काढताना आता हा पॉईंट थर्ड क्वाड्रंट मध्ये मी काय सांगितलं होतं
अँगल काढताना फॉर्म्युला आपण घ्यायचा आहे ॲक्यूट अँगल वाला, म्हणजेच पाय प्लस, कारण थर्ड क्वाड्रंटमध्ये अँगल असतो पाय प्लस आणि tan इनवर्स y अपॉन x. फक्त इथे tan इनवर्स y अपॉन x घेताना त्या दोनही व्हॅल्यू y आणि x ह्या पॉझिटिव्ह असल्या पाहिजे. कारण मी थिटा ॲक्यूट गृहीत धरलेला आहे आणि मग अँगल पाय प्लस tan इनवर्स, आता y ची व्हॅल्यू पण √2 आहे, -√2 आहे ॲक्च्युली, पण मी ती मॉड काढल्यामुळे ती पॉझिटिव्ह घेतली, +√2 आणि x ची व्हॅल्यू पण +√2. माझा अँगल आला पाय प्लस tan इनवर्स 1, म्हणजेच माझा अँगल आला पाय प्लस π/4, म्हणजेच 5π/4. त्याला इथे 5π/4 म्हणजे माझा आन्सर आलं फुल सेंटेन्स. पोलर कोऑर्डिनेट्स आर इज इक्वल टू r, थीटा इज इक्वल टू 2, 5π/4. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल कदाचित की ज्यावेळेस आपण अँगल हा ॲक्यूट गृहीत धरलेला असतो तेव्हा फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल हा नेहमी tan इनवर्स y अपॉन x असा आपण घेतो, आणि सेकंड क्वाड्रंट मधला अँगल आपण पाय मायनस tan इनवर्स y अपॉन x, थर्ड क्वाड्रंट मधला अँगल आपण पाय प्लस tan इनवर्स y अपॉन x, आणि फोर्थ मधला आपण अँगल 2π मायनस tan इनवर्स y अपॉन x असं घेतो, वेअर x y आर बोथ पॉझिटिव्ह. आणि याप्रमाणे आपल्याला थिटाच्या व्हॅल्यू हे जर तुम्हाला समजलं असेल, बघा फर्स्ट क्वाड्रंट होता तेव्हा थिटा π/4 होता, सर्व ठिकाणी r ची व्हॅल्यू सेम, कारण आपण पॉइंट फक्त क्वाड्रंट नुसार चेंज करतो. आपण फर्स्ट क्वाड्रंट मधला जो पॉइंट आहे तोच पॉइंट इकडे घेतलाय, फक्त सेकंड मध्ये घेतल्यामुळे आपण त्याची साइन चेंज केले, x साइन निगेटिव्ह केलं, y चा ठेवला, थर्ड क्वाड्रंट मध्ये घेतल्यामुळे आपण त्याचे दोनही साइन चेंज केले. म्हणजे आपला जो पॉइंट आहे हा पॉइंट ज्या सर्कलवर √2, हा पॉइंट आहे, ज्याची रेडियस 2 आहे, त्याच सर्कलवरचे आपण हे पॉइंट घेतलेले. फक्त आपला पॉइंट हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, हा पॉइंट सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि तो पॉइंट आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये. त्यामुळे आपला जो अँगल आहे थिटा हा क्वाड्रंट नुसार काय होतोय, चेंज होतोय, बरोबर. त्यामुळे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जो अँगल होता तो आपण π/4 होता, सेकंड क्वाड्रंट मधला अँगल होता तो π मायनस π/4 आला, आणि थर्ड मधला अँगल हा π प्लस π/4 असा. हे समजून घ्यावं लागेल तुम्हाला, आणि हे आपण याची कन्सेप्ट, याची थिअरी, हे जे मी लिहिली ते π मायनस किंवा π प्लस किंवा 2π मायनस, ही सगळी थिअरी आपण 10th मध्ये शिकलेलो आहोत. याची मी अजून काही एक्झाम्पल घेतो आणि मग आपण हा टॉपिक इथे संपवूया. बुक मधलं आपण पहिले एक्झाम्पल घेतलं आणि उरलेले 2 एक्झाम्पल आपण त्यानुसारच फक्त थोडेसे साइन चेंज करून आपण घेतलेले आहेत. आपण बुक मधलं आता अजून काही एक्झाम्पल घेऊ. आता बघा, बुक मधलं सेकंड एक्झाम्पल आहे, आपलं ऍक्च्युली आपलं हे फोर्थ एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल आहे पॉइंट इज 0,1/2. पॉइंट काय 0,1/2. गिवन आहे इथे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स is equal to xy equal to 0,1/2. To find a polar coordinates equal to r, theta. आज आपण पॉइंट विषयी बोलूया. जो पॉइंट आहे 0,1/2 हा कुठे आहे, तर ह्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 आणि ज्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 असतो तो प्रत्येक पॉइंट हा कुठे असतो, y ऍक्सिस वर असतो. म्हणजे हा पॉइंट कुठे लाय ऑन, आता इथे y ऍक्सिस म्हणूनच चांगला असतो, कारण y ऍक्सिसचे पण 2 पार्ट होते, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, आणि याचा जो y कोऑर्डिनेट तो पॉझिटिव्ह असल्यामुळे y प्लस ऍक्सिस, म्हणजे हा पॉइंट कुठे थोडक्यात पॉझिटिव्ह y ऍक्सिस वर आहे, बरोबर. आणि पॉझिटिव्ह ऍक्सिस वर अँगल किती असतो, तो असतो π/2, बरोबर. पॉझिटिव्ह ऍक्सिस अँगल किती असतो π/2. म्हणजेच इथे therefore we know that r ची व्हॅल्यू असते नेहमी रूट मध्ये x² + y², म्हणजे रूट मध्ये इथे 0चा स्क्वेअर प्लस 1/2चा स्क्वेअर, म्हणजे आन्सर आला 1/2 युनिट. म्हणजे r ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली
आपल्या फॉर्म्युलानुसार. पण थिटा काढताना हा जो पॉइंट आहे तो वाय ॲक्सिसवर असल्यामुळे थिटाची व्हॅल्यू π/2. बरोबर. म्हणजेच देअरफोर तुमचं आन्सर आलं पोलर कोऑर्डिनेट्सचं. पोलर कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू r, थीटा इज इक्वल टू r ची व्हॅल्यू हाफ आणि थीटा किती आला π/2. बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतो आता. एक्झाम्पल नंबर 5. मी पॉइंट घेतो 1, -√3. 1, -√3. आता इथे बघा, इथे गिवन आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. x, y is equal to 1, -√3. आणि to find a polar coordinates, म्हणजे आपल्याला काढायचं आहे r, थीटा. बरोबर. आता आपण पहिल्यांदा पॉइंट विषयी माहिती घेऊया. पॉइंट जो आपला आहे 1, -√3 हा कुठे लाय इन 4th क्वाड्रंट. कुठे हा चौथ्या क्वाड्रंटमध्ये. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये तुम्हाला माहिती, चौथ्या क्वाड्रंटमध्ये x हा पॉझिटिव्ह असतो आणि y हा निगेटिव्ह असतो. चौथ्या क्वाड्रंटमध्ये अँगल आपण घेताना 2π - थीटा असा घेत असतो. बरोबर. वी नो दॅट. आपल्याला माहिती आहे r ची व्हॅल्यू काढताना आपला फॉर्म्युला असतो √x² + y². म्हणजेच रूट मध्ये x म्हणजे 1, 1चा स्क्वेअर 1 प्लस y म्हणजे -√3, त्याचा स्क्वेअर होतो 3, म्हणजेच √4 = 2. ही झाली आपली r ची व्हॅल्यू. आणि थीटा काढताना म्हणजे ऍक्च्युअली अँगल काढताना, अँगल कसं काढतो आपण मग, कारण तो 4th क्वाड्रंट मधला पॉइंट असल्यामुळे आपण घेणार आहे 2π - tan इनवर्स मॉड मध्ये y/x. मॉड का घेणार मी पुन्हा एकदा सांगतो, कारण मॉड आपण यासाठी घेणार आहे आपण थीटा किंवा आपला जो tan इनवर्स y/x हा आपण ॲक्यूट अँगल विरुद्ध धरलेला आहे. आणि ॲक्यूट अँगल जर विरुद्ध धरला तर आमचं सोडवायला सोपं जातं. आणि फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल नेहमी थीटा असतो अशा वेळेस, म्हणजे tan इनवर्स y/x असतो. सेकंड क्वाड्रंट मधला अँगल असतो 2π - tan इनवर्स y/x. थर्ड मधला असतो π - tan इनवर्स y/x. थर्ड मधला अँगल असतो π + tan इनवर्स y/x. आणि फोर्थ मधला अँगल असतो 2π - tan इनवर्स y/x. वेअर y and x आर पॉझिटिव्ह. इथं y ची व्हॅल्यू जर आपण पॉझिटिव्ह घेतली ते +√3 आणि x ची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह घेतली 1. इथं 2π - tan इनवर्स √3. तुम्हाला माहिती आहे tan मध्ये √3 व्हॅल्यू असते 60 डिग्रीची, त्यामुळे ते 60 म्हणजे π/3. आन्सर 2π - π/3 म्हणजे 6π - 1π म्हणजे 5π/3. बरोबर. 300 डिग्रीचा. म्हणजे आपलं पूर्ण वाक्यात आन्सर आला आपलं पोलर कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू r, थीटा इज इक्वल टू 2, 5π/3. आय होप तुम्हाला ही सगळी कन्सेप्ट समजते. आणि मग आपला जो पहिला टॉपिक आहे ह्या एक्झरसाइज 3.2 मधला पोलर कोऑर्डिनेट्स आणि कन्वर्ट पोलर इंटू कार्टेशियन आणि कार्टेशियन इंटू पोलर हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. बरोबर. आता मी काय करतो, हे सगळं करतो. मग ह्याच पार्टमध्ये या एक्झरसाइज 3.2 च्या थेरीमध्ये जो पुढचा पार्ट आहे तो आता थोडासा नवीन पार्ट आहे. हा 11वी पर्यंत कुठेही गेलेला नाही आहे. हा तुमच्यासाठी नवीन पार्ट आहे. याला आपण बी. ह्या पार्ट आहे ट्रायंगल साठी. इन ट्रायंगल ABC कोणत्याही ट्रायंगल मध्ये, हा कोणता पण ट्रायंगल काढला ABC, तर प्रत्येक ट्रायंगलला 3 अँगल असतात. बरोबर. तर आपण सुरुवात व्हर्टायसेस पासून करू. ह्या ट्रायंगल मध्ये 3 व्हर्टायसेस आहे, A, B आणि C. बरोबर. पॉइंट A, पॉइंट B
पॉईंट सी आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. तुम्ही पॉईंट म्हटलं तरी चालेल. 3 अँगल असतात प्रत्येक ट्रायंगलला, बरोबर. पण ते 3 अँगल कोणते ते आपण नुसतं अँगल म्हटलं तर मग समजणार नाही आपल्याला, कारण हा पण अँगलच आहे आणि हा सुद्धा एक अँगलच आहे, बरोबर. मग आपण याचे 2 पार्ट करू. एक पार्ट करू इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स, ट्रायंगलला 2 प्रकारचे अँगल असतात. एक असतो इंटेरियर अँगल. हे 3 अँगल म्हणजे अँगल BAC, अँगल ABC आणि अँगल ACB आर द इंटेरियर अँगल्स. पण ह्या अँगलला आपण शॉर्टकटमध्ये आता कॅपिटल लेटर ABC म्हटलं तरी चालणार आहे. म्हणजे अँगल A म्हणण्याऐवजी फक्त A म्हटलं तरी चालतं. अँगल B ऐवजी नुसतं B म्हटलं तरी चालेल. अँगल C ऐवजी नुसतं अँगल C लिहिण्याऐवजी नुसतं C लेटर लिहिलं तरी चालेल. These are the interior angles, अँगल A, अँगल B आणि अँगल C. आणि याचप्रमाणे एक्सटेरियर अँगल पण असतात प्रत्येक ट्रायंगलला. एक्सटेरियर अँगल, बरोबर. मग हा आहे एक्सटेरियर अँगल या ट्रायंगलचा, बरोबर. आणि ह्या अँगल इंटेरियर अँगल जर आपण C म्हटलं असेल तर ह्या दोघांमध्ये लिनियर पेअर तयार होतो. म्हणजे या दोन्ही अँगलची जी ॲडिशन आहे ती 180 डिग्री येणार आहे, कारण ते सप्लिमेंटरी अँगल. या 2 अँगलची ॲडिशन असेल 180 डिग्री, 180 अंश, बरोबर. मग हा अँगल जर मी C घेतला असेल तर हा अँगल येणार मग 180 मायनस C म्हणजे पाय मायनस C. सिमिलरली द एक्सटेरियर अँगल ऑफ अँगल B इज पाय मायनस B. जर हा B असेल तर आपण कोणती पण एक साईड त्याची एक्सटेंड केली आपल्याला एक्सटेरियर अँगल मिळेल. हा पण एक्सटेरियर अँगल आहे आणि हा पण एक्सटेरियर अँगल आहे. आणि एक्सटेरियर अँगल असेल त्याचे पाय मायनस B, बरोबर. म्हणजे ट्रायंगल ABC मध्ये अँगल A चा एक्सटेरियर अँगल असेल पाय मायनस A, अँगल B चा एक्सटेरियर अँगल असेल पाय मायनस B, अँगल C चा एक्सटेरियर अँगल असेल पाय मायनस C. म्हणजे 3 इंटेरियर अँगल असतात. त्याचप्रमाणे ऍक्च्युली 6 एक्सटेरियर अँगल असतात. हे 2, इथे 2, इथे 2. पण त्या सगळ्यांची मेजरमेंट सेम असते. अँगल C चा एक्सटेरियर अँगल असतो पाय मायनस C, अँगल B चा असेल पाय मायनस B, अँगल A चा एक्सटेरियर अँगल असेल पाय मायनस A, याप्रमाणे. त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रायंगलला 3 साइड्स असतात, बरोबर. 3 साइड कोणत्या? एक साइड आहे AB, एक साइड आहे BC आणि एक साइड आहे AC, बरोबर. 3 साइड. पण ह्या साइडला आता आपण काय करणार आहे, एक लेटर पण यूज करणार आहे. समजा हा ट्रायंगल ABC मध्ये व्हर्टेक्स A समोरची जी साइड असेल त्याला आपण स्मॉल a लेटर यूज करणार दाखवण्यासाठी. व्हर्टेक्स B समोरची जी साइड आहे त्याला आपण स्मॉल b लेटर यूज करणार आहे आणि व्हर्टेक्स C समोरच्या साइडला आपण स्मॉल c लेटर यूज करणार आहे. म्हणजे 3 साइड जे आहेत, AB ला मी लिहिणार स्मॉल c, AB लेटर सोडून उरलेले लेटर, BC लिहिणार मी स्मॉल a आणि AC लिहिणार मी स्मॉल b. म्हणजे प्रत्येक ट्रायंगलला 3 व्हर्टेक्स, 3 अँगल, इंटेरियर, 3 साइड असतात. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रायंगलमध्ये ट्रायंगलची जी पेरिमीटर असते, पेरिमीटरसाठी आपण साधारणतः 2s हे लेटर यूज केलेलं असतं. आणि पेरिमीटरचा मिनिंग असतो सर्व साइडची ॲडिशन. म्हणजे 2s चा फॉर्म्युला तयार होतो a + b + c, वेर ABC आर द साइड्स. म्हणजे हा आपल्याला पेरिमीटरचा एक फॉर्म्युला पण ऑलरेडी माहीत आहे. आपण तो ऑलरेडी 10th स्टँडर्डमध्ये यूज पण केलेला आहे. आणि इथे अँड हिअर जर मी s ची व्हॅल्यू काढली तर ती येते a + b + c/2. इथे म्हणजे याला म्हणतात सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC. तर नॉर्मली ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही जी माहिती आहे, ही तुम्हाला माहीत जरी असली तरी पण मी ते एकदा लिहून दिलेली, ही तुम्हाला माहित नाही. कारण मी आता या पुढे डायरेक्ट अँगलला 3D लेटर यूज करणार नाही. 3 लेटर नेम यूज करणार नाही. मी अँगलला सिंगल लेटर नेम देणार आहे. जर तो इंटेरियर असेल तर डायरेक्ट ABC लिहिणार आहे, एक्सटेरियरला आपण डायरेक्ट पाय मायनस a वर लिहिणार आहे. मी साईडला पण आता स्मॉल लेटर यूज करणार आहे. मी ते एकदा एक्सप्लेन केलं आहे. तर याच्यावर आधारित म्हणजे ह्या ट्रायंगलवर आधारित पार्ट्स आपण शिकणार आहोत. मग त्यातला पहिला पार्ट आहे, नंबर 1 म्हणतो, तो पार्ट आहे, याला
कॅपिटल ए म्हटलं तरी चालेल, तो म्हणजे साइन रूल. साइन रूल हे रूल्स तुम्हाला ह्या टॉपिक साठी पाठ करायचे आहेत. आपण नुसते रूल नाही घेणार आहोत, तर त्याचं प्रूफ पण घेणार आहोत. तर साइन रूल काय तुम्हाला सांगतो मी. इन एनी ट्रायंगल एबीसी, इन एनी ट्रायंगल एबीसी, ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू 2r किंवा इक्वल टू के. दोन्ही प्रकारे त्याला लिहितात. आपण हा रूल प्रूव्ह करणार. हा रूल तुम्हाला पाठ ठेवायचा आहे कायमचा, कारण हा रूल यूज करून आपल्याला पुढे अनेक एक्झाम्पल पण सोडवायचे आहे आणि अनेक ठिकाणी हा रूल आपण यूज करणार आहोत. मग याचा जो प्रूफ आहे हा मी 2 पार्टमध्ये तुम्हाला सांगतो. फर्स्ट पार्टमध्ये मी ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू के हे प्रूव्ह करून दाखवणार आहे. आणि सेकंड पार्टमध्ये ह्याच रेशिओला इक्वल टू 2r हे प्रूव्ह करून दाखवणार. मी शक्यतो या प्रूफच्या मेथड ह्या मेथड ह्या बुक प्रमाणे घेत आहे. ॲक्च्युली हे यापेक्षाही वेगळ्या प्रकारे सोडवता येणं पॉसिबल आहे, पण आपण नॉर्मली बुकमध्ये जी मेथड दिलेली आहे त्याप्रमाणे सोडवणार आहोत. कोणत्याही ट्रायंगलमध्ये, हा जर कोणताही एक ट्रायंगल असेल ए बी सी, तर मी ह्या ट्रायंगलमध्ये मी कोणत्याही एका व्हर्टेक्सवरून त्या ट्रायंगलची हाईट काढू शकतो. बरोबर. समजा हा ट्रायंगल एबीसी मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला एडी. इन एनी ट्रायंगल एबीसी मी काय केलं, एडी इज परपेंडिक्युलर ऑन बीसी. आता मी इथे कोणताही ट्रायंगल म्हणतोय, त्यामुळे ही फिगर कशी बनवू शकते. ही फिगर अशी सुद्धा चालेल. फिगर कशी आहे याला तसं काय महत्व नाही. फॉर एनी ट्रायंगल म्हटल्यामुळे कशी पण फिगर चालेल. अशी फिगर असेल तर फक्त काय होईल, आपल्याला ही बीसी साईड एक्सटेंड करावं लागेल आणि मग ए वरून टाकलेला परपेंडिक्युलर ए असेल. होऊ शकतं की ट्रायंगल असा असेल, राईट अँगल ट्रायंगल. एनी केस पॉसिबल आहे. थेरी सर्व ठिकाणी आपली सारखीच असणार. आपण काय करणार, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला एडी, हा साइड बीसी वर. इथे एडी आणि एबी एकच आहे, थोडाच फरक आहे ना. तर बघ, तर इथे उरलेले 2 अँगल हे बी आणि सी हे ॲक्युरेट आहे. इथे पण बी ऑब्च्युस आहे, सी ॲक्युरेट आहे. इथे बी 90 आहे, सी ॲक्युरेट आहे. जर मी पहिली फिगर यूज केली फ्रॉम ए, जर मी ते साइन फंक्शन यूज केलं, साइन बी, साइन बी, कारण आपला एक अँगल 90 असल्यामुळे साइन बी इक्वल टू मला काय लिहिलं इथे. मग ही जी साइड आहे ही साइड स्मॉल आहे, एक साइड स्मॉल सी आणि एक साइड स्मॉल बी. बरोबर, जे आपण लेटर आता डिस्कस केलं. आणि हाईट आपण एडीच ठेवली. तर फ्रॉम ए मला साइन बी इक्वल टू काय राईट अँगल ट्रायंगल मध्ये, कारण आपण ट्रिग्नोमेट्री ही नॉर्मली किंवा 99% यूज करतो ती राईट अँगल ट्रायंगल मध्ये. बरोबर. आणि म्हणून मी मोठा ट्रायंगल घेणारच नाही. मी कोणता घेणार, राईट अँगल ट्रायंगल. त्यामुळे साइन बी इक्वल टू काय, साइन बी इक्वल टू अपोजिट साइड म्हणजेच एडी, त्याला आपण हाईट म्हणूया, अपॉन हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज किती आहे, सी. म्हणजे मला याच्यावर मिळेल एडी इक्वल टू सी साइन बी हे रिलेशन. बरोबर. सिमिलरली अँड साइन सी जर मी यूज केला, आता साइन सी जेव्हा यूज केलं तर मी हा ट्रायंगल घेणार, ट्रायंगल एबीसी. मी ट्रायंगल एबीसी घेणारच नाही, कारण ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण राईट अँगल ट्रायंगलच यूज करत असतो. त्यामुळे साइन सी ची व्हॅल्यू जर आपण काढली तर साइन सी इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज, म्हणजे तो येईल एडी अपॉन बी. म्हणजे एडी ची व्हॅल्यू इक्वल टू बी साइन सी अशी. बरोबर. या दोन्ही व्हॅल्यू एडीच्याच आहेत. म्हणून देअरफॉर सी साइन बी इक्वल टू पहिली एडीची व्हॅल्यू इक्वल टू सेकंड एडीची व्हॅल्यू होती बी साइन सी. बरोबर. यातला जर मी साइन बी तिकडे ट्रान्सफर केला आणि साइन सी लेफ्टला ट्रान्सफर केला, मला मिळेल सी अपॉन साइन सी इक्वल टू बी अपॉन साइन बी.
आता आपल्याला हे जे दोन रिलेशन मिळाले सी अपॉन साइन सी इक्वल टू बी अपॉन साइन बी, हे बी आणि सी मध्येच का मिळाले? कारण आपण ए मधून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला होता. सिमिलरली जर हाच परपेंडिक्युलर आपण बी मधून ड्रॉ केला असता, तर जर आपण बी हा व्हर्टेक्स घेऊन परपेंडिक्युलर ड्रॉ केला असता, तर आपल्याला ए आणि बी मध्ये रिलेशन मिळालं असतं. आपल्याला मिळालं असतं ए अपॉन साइन ए इक्वल टू बी सी अपॉन साइन सी. जर आपण हाच परपेंडिक्युलर सी मधून ड्रॉ केला असता, तर आपल्याला रिलेशन ए आणि बी मध्ये मिळालं असतं. आपल्याला मिळालं असतं ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी. म्हणून आपण लिहू शकतो मग सिमिलरली we can show that a upon sin a equal to b upon sin b equal to c upon sin c is true. समजा आपण आता ट्रायंगल चेंज केला असता, पण समजा ट्रायंगल वेगळा यूज केला असता, तर झाले काय असतं बघा. इथे काय केलं असतं आपण, हा जो बी आहे, हा बी आपला हा एक्सटेरियर अँगल आला असता, बरोबर. तर याला आपण बी म्हटले, तर हा अँगल आला असता पाय मायनस बी. म्हणजे हीच थेरी कशी तयार झाली असती, फ्रॉम बी, फिगर बी मधून इथे आलं असतं, कारण ही हाईट आहे ना आता, आणि ही साइड आपली आहे सी, ही साइड आहे बी, ही साइड आहे आपली ए. आपला फॉर्म्युला तयार झाला असता साइन एक्सटेरियर अँगल साठी, कारण आता हा राईट अँगल ट्रायंगल आपण यूज करणार आहोत. त्यामुळे साइन पाय मायनस बी इक्वल टू एडी अपॉन सी, बरोबर. काय झालं असतं, साइन पाय मायनस बी, पण साइन पाय मायनस बी ची व्हॅल्यू साइन सीच असते, कारण पाय मायनस म्हटल्यानंतर सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे इथं बी लिहिलं काय, इथं पाय मायनस बी लिहिलं काय, आपली साइन बी ची व्हॅल्यू साइन बीच असणार, साइन पाय मायनस बी ची व्हॅल्यू पण साइन बीच असणार. त्यामुळे हे फंक्शन चेंज होत नाही. आणि साइन सी जर आपण काढला, तर साइन सी इक्वल टू एडी अपॉन बी हेच आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे थेरी संपूर्णपणे सेम असणार. ह्या फिगर साठी सुद्धा याच प्रकारे आपल्याला सोडवता येणार आहे, बरोबर. त्यामुळे हा झाला पहिल्या पार्टचा प्रूफ इक्वल टू के. मग याला आपण इक्वल टू के घेतलं पाहिजे अशी काही गरजेची गोष्ट नाहीये. आपण इक्वल टू 2r सुद्धा प्रूव्ह करू शकतो. कसं बघा, यातला मी आता सेकंड पार्ट घेतो. a अपॉन साइन a इक्वल टू b अपॉन साइन b इक्वल टू c अपॉन साइन c इक्वल टू 2r. समजा मला इक्वल टू 2r प्रूव्ह करायचं आहे, तर मी काय करेल, अशा वेळेस हा जो ट्रायंगल एबीसी होता, तो ट्रायंगल एबीसी मी एका सर्कल मध्ये घेईल. म्हणजे थोडक्यात मी त्या ट्रायंगल एबीसी चं सर्कल काढणार. समजा आपला जो जी फिगर तिकडे आहे तीच फिगर मी काढायचा प्रयत्न करतोय. हा आपला ट्रायंगल एबीसी, बरोबर. मी काय केलं, त्याचं सर्कल काढलं. मी या सर्कलचा सेंटर हा ओ आहे असं गृहीत धरू, आणि काय करतो, मग जी एडी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली ही परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, पण ती एक्सटेंड करतो, ती वाढवतो, आणि ती त्या सर्कलला ई पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते असं गृहीत धरतो, बरोबर. आता बघा, फ्रॉम फिगर रेडियस ऑफ सर्कल, या सर्कलची अर्थात सर्कम सर्कल रेडियस मांडली मी आर, कॅपिटल आर. ह्या सर्कलची रेडियस किती आहे, मग आर. ही लेंथ आर जर असेल, तर म्हणजे ओ ए जर आर असेल, तर ओ ई सुद्धा आर असेल, बरोबर. म्हणजेच ओ ए इक्वल टू ओ ई इक्वल टू आर. म्हणजेच ए ई ची व्हॅल्यू असणार आहे 2r, कारण तो डायमीटर आहे. ए ची व्हॅल्यू किती असणार, 2r. मी काय करतो, ई आणि सी जॉईन करतो, बरोबर. आणि जर 10वीची थेरी तुम्हाला आठवत असेल, तर हा जो अँगल आहे, कोणता अँगल बघा, अँगल एईसी आणि अँगल एबीसी, हे दोनही अँगल एकच आर हा इन्स्क्राइब करतात. ए बी सी ने इन्स्क्राइब केलेला आर हा एवढा आर आहे, बरोबर. आणि तोच आर
AEC पण डिस्क्राईब करते. आणि जर तुम्हाला 10वीचे थेरम आठवत असतील तर जर दोन अँगल सेम आर्क इन्स्क्राईब करत असतील तर अँगल पण सेम असतात. म्हणजेच अँगल ABC कॉन्ग्रुअंट अँगल AEC. आता आपल्याला ते एक्सप्लेनेशन द्यायचं नाही म्हणून मी त्याला ॲड केली. हे दोन अँगल कसे असले पाहिजे, कॉन्ग्रुअंट असले पाहिजे, बरोबर. आणि बघा, आणि शिवाय इन ट्रायंगल ACE अँगल C इक्वल टू 90 डिग्री. का बरं? कारण हा डायमीटरने तयार केलेला अँगल आहे आणि तुम्ही किती असतो 90 डिग्रीचा. म्हणजे इथे पण मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज करू शकतो. म्हणजे मी असं लिहू शकतो की देअरफॉर साइन अँगल AEC साइन अँगल AEC. जर मी हे फंक्शन घेतलं ट्रायंगल मध्ये तर साइन अँगल इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आणि ही साइड किती आपली B, बरोबर ना. ही साइड C आणि खालची साइड आपली A. तर साइन अँगल AEC इक्वल टू त्याची अपोजिट साइड B, त्याची अपोजिट साइड B अपॉन हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज कोणता आपला A, बरोबर. म्हणजेच साइन अँगल AEC, पण साइन अँगल AEC म्हणजेच अँगल ABC. साइन अँगल ABC इज इक्वल टू देअरफॉर B अपॉन A म्हणजेच 2R, बरोबर. साइन अँगल ABC ला शॉर्टकट मध्ये आपण साइन B म्हटलं तरी चालेल. साइन B इक्वल टू B अपॉन 2R. म्हणजेच त्याच्यावरून मला मिळालं देअरफॉर B अपॉन साइन B इक्वल टू 2R, बरोबर. B अपॉन साइन B इक्वल टू काय आलं 2R. देअरफॉर दिलेल्या इक्वेशनला वी नो दॅट आपल्याला माहिती आहे की A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. तीन रेशो कसे इक्वल आहेत, पण B अपॉन साइन B इक्वल टू 2R आले म्हणजे या दोन रेशो इक्वल सुद्धा 2R असले पाहिजे. म्हणजे देअरफॉर A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C इक्वल टू 2R इज 2. इथून ज्यादा लक्षात आलं असेल की साइन रूल कसं आपण प्रूव्ह केला. तर A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C इक्वल टू K किंवा A अपॉन साइन इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C इक्वल टू 2R. दोन्ही प्रकारे आपण ते प्रूव्ह करू शकतो आणि आपल्याला याचा यूज एक्झाम्पल मध्ये करायचा आहे. तर मी आता ह्या टॉपिकची उरलेली सगळी थेरी 3.2 ची उरलेली थेरी, मग त्यात साइन रूल आहे, त्याच्या पुढे आता कोसाइन रूल येणार, मग प्रोजेक्शन रूल येणार, मग हाफ अँगल फॉर्म्युला येणार, मग ह्यूज फॉर्म्युला येणार, नेपियर्स फॉर्म्युला येणार. हे सगळं मी आधी प्रूव्ह करणार. सगळे थेरी मी आता तुम्हाला प्रूव्ह करून देणार आणि त्यानंतर आपण याचे एक्झाम्पल्स घेऊया. आज आपण इथपर्यंत थांबूया आणि पुढच्या लेक्चरला आपण याच्या पुढचे जे टॉपिक आहे ते डिस्कस करूया. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे.